हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर माझ्या गॅलरीमधली ऊन थोडी लवकर चालली जाते, त्यामुळे मी काय करते, सगळे कपडे जे आहे, ओलसर जे कपडे आहे ते मी या खिडकीमध्ये टाकते. या खिडकीमध्ये बराच वेळ ऊन राहते आणि थोडा वेळ जरी ठेवले अर्धा एक तास तरी जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि कपडे पण छान वाळल्यासारखे होते आणि घड्या करून ठेवायला मला बरं पडतं. नाही तर ते गॅलरीमध्ये लोंबून ठेवायला संध्याकाळच्या वेळेपर्यंत मग मला ते काही चांगलं वाटत नाही. तर मी या खिडकीमध्ये असे कपडे वाळवून घेते. तुम्ही बघू शकता हृदयाने किती खेळणे पसरून ठेवले आहे. हे कमीच आहे, याच्यापेक्षा जास्त असतात रोज, पण आज तिने कमीच खेळणे पसरवले आहे आणि झाडू घेऊन आली आहे आणि त्या झाडू घेऊन तो इकडे तिकडे मारत आहे. तिचं झाडणं बघा कसं आहे. आणि ही जी खेळणी जर मी आवरली नाही तर मध्ये मध्ये झाडता खेळणी तिची येतात आणि एक एक उचलून एक एक ठेवण्यापेक्षा एकदाची सगळी उचलून टाकलेली बरी. दिवसातून 3 ते 4 वेळा खेळणी उचलावीच लागतात. जर नाही उचलली तर त्याच्यावर मीच पडू शकते. मीच एवढ्या घाईगडबडीत राहते की मीच पडू शकते. मला तर हे जे आहे, आता मी जे हे खेळणे खेळणे ठेवले हृदयाचे उचलून, एवढ्यांदा रुतले आहे माझ्या, एवढ्यांदा पायाखाली आले आहे आणि एवढ्यांदा मी स्लीप झाली आहे. त्याच्यामुळे म्हटलं नकोच, एकदा त्रास होईल, पण आधी उचलून घेऊया, थोडा वेळ होईल. आणि हृदयाचे पप्पा म्हणतात आता आहे छोटी तोपर्यंत खेळणे खेळील, मग आता थोडी शाळेत जायला लागली पुढच्या वर्षी तर कुठे खेळणे खेळणार आहे. म्हणून मी ते उचलून ठेवत पण नाही तर मी ठेवून दिली असते खेळणे, म्हणून मी खेळणे तिचे ठेवले आहे. तर म्हटलं आता झाडून पण घ्यावं, संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला थोडं लवकरच झाडून घेत असते मी. 5च्या आत झाडून घेते. मग नंतर हृदयाला पण खाली घेऊन जायचं असते, हृदयाला पण फिरायचं असते, म्हणून त्याच्यामुळे आताच मी हृदयाचे खेळणे उचलले होते आणि लगेच हृदया काहीतरी घेऊन आली आहे किचनमधून आणि परत बेडवर आणून ठेवला आहे. अशी ती दिवसभर पसारा करत असते आणि दिवसभर तिचं किचनमध्ये गेली तर भांड्यांचा पसारा काढून ठेवते आणि इथे आली तर तिच्या खेळण्यांचा पसारा काढून ठेवते. काही ना काही तिचं सुरूच असते. तर काय करणार आहे, लहान आहे आणि एकटी असल्यामुळे, खेळायला कोणी नसल्यामुळे, आणि माझ्यासोबत तरी किती खेळणार. तरी मी बरीच खेळते तिच्यासोबत आणि ती ती म्हणते मला मम्मा हे करू ते करू. आता ती गाणे पण म्हणते छान छान. सगळ्या पोयम तिने पाठ करून घेतल्या आहे. 1 to 10पर्यंत म्हणते. आता 2 वर्षाचीच आहे पण बरीच ती बोलायला लागली आहे, लवकर बोलायला लागली आहे. आणि बघा, आम्ही तिथून कपडे घेऊन येत नाही तर मॅडमनी सगळं जशाच तसं केलं आहे, उलट जास्त तिने पसारा करून ठेवला आहे. असं असते लहान मुलांचं, किती आवरा किती काय करा ते खेळण्यांचा पसारा होतोच. तर तिने सगळे खेळणे खाली पाडून टाकले आणि मस्त लाड करत होती त्या खेळण्यांचा आणि छान खेळत होती. मला एवढं क्यूट वाटतं ना, अशी करते हृदयात. कधी कधी काय करते, एकटीच खेळत बसते आणि एकटीच त्या खेळण्यांना झोपवत असते, झोपी लावत असते आणि गाणं म्हणते मस्त त्यांच्यासाठी. आणि बघा आता म्हणत आहे की मी झोपवलं, खेळण्यांना झोपवलं, माझ्या हत्तीला झोपवलं, अशी मला ती सांगत होती. मग मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि तोवर हृदय खेळत होती तिथे. आमचं असं सुरू असते हृदयाचं माझं. मी माझे कामं आवरते आणि हृदय खेळत असते आणि आजूबाजूला तिच्या मी पाहिजे. जर मी नसली ना तिला करमत नाही. की मी जर किचनमध्ये असली तर ती किचनमध्ये येते माझ्या मागे मागे. मी जर इथे बेडरूममध्ये असली तर बेडरूममध्ये ती माझ्या मागे मागे येते. आणि एकटी जर रूममध्ये असली ना हृदया खेळत, तर ती अशी कधीच करत नाही. ती कुठे ना कुठे येतेच. किचनमध्ये असली तर ती गॅलरीमध्ये येऊन बसलीच पाहिजे. तिथे येऊन बसून तिचं काही ना काही सुरू असते. तर इथे माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्याच आहे. तर कपडे मी ठेवून घेतले, कारण हृदयासोबत पण थोडा वेळ खेळते. म्हटलं हृदया पण एकटी खूप वेळची खेळत होती. तिच्यासोबत पण कोणी खेळायला आहे नाही. तिला मी खाली घेऊन जात असते खेळायला. पण काय होते, तिच्या मैत्रिणी जर खाली तिला दिसल्या तर त्या तिला खाली खेळूच देत नाही. तिला म्हणते वर चाल आणि त्याच रडायला लागतात आणि त्या तिला वर घेऊन येतात. मी जाते तिला खाली, दिवसभर घरातल्या घरात असते म्हणून खाली खेळवायसाठी आणि त्यांचं ते वेगळंच सुरू असते, रडणं पडणं आणि वर येऊन
हृदयाचे खेळणे फेकणं. आणि हृदयाचे खेळणे एवढे त्यांना अट्रॅक्ट करतात की हृदयाचे खेळणे खेळायसाठी त्या सगळ्या वर यासाठी रडतात. तर मग मी काय केलं, आता खाली जाणं बंदच केलं आहे. जेव्हा हृदयाचे पप्पा संध्याकाळी येतात आणि मग संध्याकाळी तिचे पप्पा तिला खाली घेऊन जातात, खेळवतात आणि तिच्या पप्पांसोबत ती छान खेळते. तर तिला मी थोडंसं दही दिलं, त्यामध्ये साखर टाकून दिली. चहाच खूप मागत होती, एवढ्यात तिला चहाचाच खूप नाद लागला होता आणि ती अशी म्हणत होती की मम्मा चहा बनव, मला चहा प्यायचा आहे. तर मला ही सवय सोडायची होती. तर आता उन्हाळा लागतच आहे, आता उन्हाळ्यासारखं वाटतच आहे. तर मी काय म्हटलं, आता चला आता आपण दह्याची सवय लावूया. कारण दूध प्यायचे नाटकं करते, ती दूधच पित नाही. तर थोडे मखाने वगैरे मग ऑप्शनल मी काही असं शोधत असते, मखाने देते, दही देते. तर काय करणार, नाही दूध पित आहे तर थोडं जबरदस्ती तर आपण करू शकत नाही. आणि दही छान एन्जॉय करत होती गॅलरीमध्ये बसून हृदया. आणि इथे मखाने पण भाजून घेतले आणि थोडं काळं मीठ टाकलं. काळं मीठ टाकल्याने खूप छान टेस्ट येते. आणि तुपामध्ये जर मखाने असे थोडे भाजून घेतले आणि एकदम क्रिस्पी होते आणि छान आहे, लहान मुलांना आवडते. हृदया आवडीने खाते असं काही दिलं तर. आणि तेच तिला दिलं नेहमीचं तर तिचे नाटकं असते, असं वेगळं वेगळं काही बनवून दिलं तर तिला आवडते, ती आवडीने खाते. दुपारची सगळी कामं आवरून झाल्यावर लवकरच मी स्वयंपाकाचं प्रिपरेशन करून घेतलं. कारण आज आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे म्हटलं थोडं आधीच हृदयाचे पप्पा यायच्या आधीच आपण जर प्रिपरेशन करून ठेवलं तर आपलं जेवण वगैरे होईल आणि आपण बाहेर जाऊ शकू. तर मी काय केलं, मला आज मसाले भात बनवायचा होतं, तर त्यासाठी मी गोबी, बटाटे, मटरचे दाणे वगैरे तर मी आधीच सोलून ठेवते. तर टमाटो आणि कांदा कांदा सांबार आणि कढीपत्ता वगैरे आणि कढी पण बनवायची होती. तर कढीचं पण सगळं प्रिपरेशन मी करून ठेवलं होतं. फक्त मला आता ह्या कढी आणि मसाले भात फोडणी घालायचा होता. तर काय झालं ना, मला हृदयाच्या पप्पांना थोडं रिॲक्शन झालं आहे. तर ते रिॲक्शन दाखवायसाठी आम्हाला स्किन स्पेशालिस्टकडे जायचं होतं. तर आम्ही कालच जाऊन आलेलो. तिथे ज्या असतात रिसेप्शनिस्ट, त्या आम्हाला म्हणत होत्या की तुम्ही उद्याला या, 8, 7:30 ते 8च्या दरम्यान या. तर मी म्हटलं आपण जर लवकर केलं तर आपलं 7:30पर्यंत तसंही आपलं नेहमी आपलं आवरून जातं. तर मी लवकर लवकर आवरायचं म्हणून लवकर लवकर स्वयंपाकाचं प्रिपरेशन केलं. तर यायच्या आधी त्यांनी फोन करायला सांगितला होता. तर आपण फोन करून जाऊया म्हटलं. तर यांनी जेवण वगैरे आवरलं, स्वयंपाक वगैरे झाला. तर उदयाच्या पप्पांनी फोन केला. तर फोन केला तर त्या मॅडम आज पण अवेलेबल नव्हत्या, कारण त्या मॅडमच्या मुलीची तब्येत खराब असल्यामुळे त्या मॅडम आल्याच नव्हत्या. आणि इथून इतक्यात जास्त काही स्किनचे डॉक्टर नाही आहे, त्या एकच मॅम आहे. तर त्या पण अवेलेबल नव्हत्या. तर मी आता हृदयाच्या पप्पांना म्हटलं की आपण काल पण परत आलो जाऊन आणि आज पण असंच झालं, तर तुम्ही काय करा, आता तुम्ही तुमच्या ऑफिसच्या तिथेच एखादी कोणी डॉक्टर असेल स्किनचे, तर त्यांना तुम्ही दाखवून द्या. जास्त दिवस काही तुम्ही ठेवू नका असं रिॲक्शन वगैरे, कारण आपल्या घरी पण छोटं बाळ आहे, छोट्या बाळाला पण इन्फेक्शन लागू शकते. तसं तर मी एक एक हृदयाचे कपडे जे आहे ते सगळे वेगळे बास्केटमध्ये ठेवते आणि आमच्या दोघांचे जे कपडे आहे ते वेगळ्या बास्केटमध्ये ठेवते. ती लहान होती तेव्हापासूनच मी असं करत आली आहे. तर माझी इथे खिचडी जी आहे फोडणी घालून झाली होती. तर मग मी काय केलं, त्यात तांदूळ टाकले, छान मस्त कोथिंबीर आणि तूप, मीठ जे वरून आपण टाकतो ते टाकलं आणि छान गरम पाणी टाकलं आणि आता झाकण लावलं. आणि काय झालं मैत्रिणींनो, आज एवढं लवकर करायच्या नादात आज एवढं लेट झालं आणि एवढा माझा मूड ऑफ झाला. कारण मी कुकर लावला, एवढं आपण आधी प्रिपरेशन करतो की आपलं लवकर व्हावं, आणि मी दोनदा म्हणजे झाकण काढून रीचेक केलं की माझ्या कुकरची वाफ का जात आहे. आधी केलं, म्हटलं चुकून झाकण नसन लागलं तर जात आहे. परत केलं आणि तिसऱ्यांदा मी परत केलं, तर मग मी म्हटलं आता याची रिंग खराब झालेली आहे. तर बघा, तू बघू शकता मी झाकण काढलं आहे. तर सगळं चेक केल्यावर तसं झालं. तर मग आता मला सकाळी तर उद्या कुकर लावण्याचा आहे. वरण भाताशिवाय तर काही ऑप्शन नाही, वरण भात तर हा लागतोच. तर मी काय केलं, त्याची रिंग काढून टाकली आणि तो भात असा शिजवला कुकरमध्ये. जर मला कुकर लावून जर मी तो तसा मसाले भात केला असता तर माझा 2 शिट्ट्यांमध्ये तो कधीच होऊन गेला असता आणि याच्यामध्ये एवढा माझा टाईम वेस्ट झाला. मला परत थोडं पाणी टाकावं लागलं आणि परत ते शिजवावं लागलं. तर तुम्ही बघू शकता, कढी, मसाले भात आणि थोडे फ्राईंग्स मी तळून घेतले होते.
आणि किती छान भात झाला आहे. थोडा कुकरचा प्रॉब्लेम झाला, पण नंतर मी शिजवून घेतलं. तर इथे आमचं तेच डिस्कशन सुरू होतं हृदयाच्या पप्पांचं आणि माझं, की आता आपण जायचं की उद्या ते झाकण व्यवस्थित करून आणायचं कुकरचं. तर हृदयाचे पप्पा म्हणत होते की चल आता तर काही डॉक्टरांकडे जायचं नाही आहे, अपॉइंटमेंट कॅन्सल झाली असल्यामुळे आपण जाऊन येऊया. तर माझं तर लवकर झालंच होतं सगळं, मी आधी करून घेतलं होतं, फक्त कुकरमुळे तेवढा वेळ झाला. होतं कधी कधी आपण जसा विचार करतो ना मैत्रिणींनो, असं घडेलच असं नसतं. म्हणून आपण प्रत्येकच सिच्युएशनला फेस करायसाठी आपण तयारीत राहिलो पाहिजे. तर नेहमीप्रमाणे माझं किचन आहे, ओटा आहे, सगळं मी क्लीन करून घेतला आणि बऱ्यापैकी माझं 8पर्यंत झालं होतं सगळं. जेवण वगैरे आमचं सगळं आटोपलं होतं, क्लिनिंग वगैरे. फक्त आता कुकरचं जे रिंग आहे मला ते घेऊन जायचं होतं आणि नेमकं काही समजत नव्हतं की कुकरची रिंगच खराब झाली आहे की आणखी काय प्रॉब्लेम आहे. तो पण एक प्रश्न पडला होता. तर मी काय केलं, झाकणच घेतलं ते कुकरचं आणि झाकण घेऊनच आम्ही जवळचं जे दुकान आहे तिथे गेलो. तर ते दादा म्हणत होते की तुमच्या कुकरचं जे रिंग आहे ही अवेलेबल नाही आहे, ही उद्याला येईल. मी म्हटलं आम्ही एवढ्या घाईने आलो आणि तुम्ही असे म्हणताय. तर तिथून मी ते झाकण घेऊन घेतलं परत आणि जिथून मी तो कुकर घेतला होता त्या दुकानामध्ये गेली आणि तिथे त्या कुकरचं झाकण दाखवलं आणि त्यांना रिंग मागितली. तर त्यांनी मला तेव्हाच मला ती रिंग दिली आणि मी पहिल्या दुकानामध्ये विचारलं होतं. तो म्हणत होता मी उद्या अवेलेबल करून देईन आणि 150 रुपयाची याची रिंग होईल. आणि बघा 150 रुपयाची कुठे कुकरची रिंग होते का. आणि मग त्या दुसऱ्या दुकानामध्ये मी जिथून कुकर घेतला होता तिथे गेली. थोडं लांब होतं पण मला तेव्हाच रिंग भेटली कुकरची आणि फक्त 80 रुपयामध्ये त्यांनी मला ती रिंग दिली. असं असते मैत्रिणींनो, की आपण कधी-कधी घाई गडबडीत असं फसत असतो, बरेचदा फसत असतो आणि घाई गडबडीचं काम कधीच चांगलं नसते. तर क्लिनिंग करून घेतली, ओटा वगैरे पुसून घेतला. कारण मी जर हे तसंच ठेवून गेली असती, माझा असा विचार होता की राहू द्यावं हे, नंतर नंतर केलं तरी चालते, तिकडून आल्यावर करू. पण नंतर मला कंटाळा आला असता. एकदा आपलं कामं हे किचनचे आवरले ना तर बरं वाटते. कारण एकदा आवरून आपण बसतो. मला पण एडिटिंग करायची असते नंतर आणि मार्केटमध्ये कुठे आपण जायचं म्हटलं तर परत अर्धा तास वेस्ट होणार आणि हृदयाने पण काही खाल्लं नव्हतं. आम्ही तर जेवलो. आपलं कसं आहे मोठ्यांचं आपण पटकन आपलं जेवून घेतो, आपलं पटकन आवरतं. पण लहान लेकरांचं तसं नसतं. लहान लेकरांच्या मागे फिरावं लागतं, चारावं लागतं. त्यांचं मूडी काम असतं. त्यांच्या मूडवर डिपेंड करते सगळं खायचं न खायचं. तर हे माझं काही शिळं काही उरलं नव्हतं. मी बरोबर जेवढा आमच्या दोघांना लागतो तेवढा भात मी लावला होता आणि हृदयापुरता थोडा उरला होता. जेवण वगैरे सगळं आवरलं, किचन वगैरे क्लीन झालं. आम्ही निघालो कुकरची रिंग आणायसाठी आणि म्हटलं जवळ कोणी डॉक्टर अवेलेबल असेल, स्किनचा नाही तर कोणता पण असेल रिॲक्शनसाठी, तर आपण बघूया, विचारू. तर एका डॉक्टरकडे आम्ही गेलो तर ते पण अवेलेबल नव्हते. काय माहिती कोणता दिवस होता. कधी ना असा दिवस येतो की आपले कामं होतच नाही. तर बघू शकता कुकरची रिंग आम्ही लावून घेतली आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.